अखंड दगडामध्ये बनवलेले हे नंदी महाराज अतिशय सुरेख पद्धतीनं कोरलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सर्वांना. मी आनंद शिडतोरे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मी आज आलेलो होतो राजाचे कुर्ले या गावात असणारी ऐतिहासिक गडी आणि भुईकोट पाहिला. आपण तो भुईकोट पाहिला आणि त्यानंतर आपल्याला हे आनंदा बाजीराव माने काका आपल्याला भेटलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला असं सांगितलं की याच गावाच्या जवळ टेकडीवरती एक पुरातन शिवशंकरांचं मंदिर आहे. तर ते आपल्याला दाखवण्यासाठी मला राजाचे कुर्ले या गावापासून 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या डोंगरातील महादेव मंदिर पाहायला घेऊन आलेले आहेत. हे या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार असून आता आपल्यासोबत या व्हिडिओमध्ये माने काका असणार आहेत आणि त्यांनी मला या परिसराची बरीच माहिती दिलेली आहे. तर मी तुम्हाला हळूहळू सर्व व्हिडिओत पुढे जाईल तसे सर्व येथील पॉईंट दाखवतो. चला या सुंदर महादेवांच्या अपरिचित मंदिराचं दर्शन घेऊया. गिरिजाशंकर मंदिर असं या देवस्थानचं नाव आहे आणि आता आपण प्रवेश करतोय या सुंदर कमानीतून. ही भव्य अशी दीपमाळ दिसते बघा. ही देखील प्राचीन आहे. मंदिरासमोर तुलसी वृंदावन दगडी बांधकामाचं. ही सुद्धा एक लहान आकाराची दीपमाळ आहे. आपल्याला या ठिकाणी भव्य असे नंदी महाराज दिसत आहेत आणि आता आपण या मंदिरात प्रवेश करूयात. या हे बघा, हे आहे मंदिर शिवशंकरांचे इथले भक्त आणि हे आहे तुम्ही पुढे चाल मित्र. आता आपण या जुन्या बांधकामात प्रवेश केला. पायऱ्या हा 2 पायऱ्या उतरल्यानंतर आपण या प्राचीन मंदिरात प्रवेश केला. हा पितळेच मंदिरात मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी श्री गणपती विठ्ठल रुक्मिणी या ठिकाणी गरुड देवतेसारखी प्रतिमा आहे आणि या बाजूला देखील आपल्याला श्री गणपती दिसत आहेत बघा या ठिकाणी. आणि हा चला मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करूया. एक विशेष गोष्ट म्हणजे या गाभाऱ्यावरती हे बघा आपल्याला अश्वमुख म्हणजे घोड्याचा चेहरा दगडी या ठिकाणी देखील कोरलेला दिसते बघा. इथं गाभाऱ्यावरती गणपतींची प्रतिमा आहे. बरोबर नवस वगैरे बोलतात मित्र. हो, गाभाऱ्याचं बांधकाम सुद्धा तुम्ही बघू शकता. दगडी पद्धतीचं हेमाडपंथी एकात एक दगड गुंतवून बांधकाम केलेलं आहे. आणि हे गिरिजाशंकर महादेवांचं स्थान. चंदन आहे. मंदिराचा जो सभा मंडप आहे त्यातून फिरतोय. हे बघा ठिकठिकाणी अशा नागांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. आणि आता आपण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर थोडासा पाहूया आणि शेवटी ज्योतिबा मंदिराकडे जाऊया. या मंदिरातून बाहेर
बाजूलाच हे बघा, पुरातन काळातील एवढ्या दुष्काळी थोडासा कमी पर्जन्याचा भाग असून देखील या उंच टेकडीवरती तळं बघायला मिळतं आपल्याला. माने काकांनी आपल्याला हे दाखवलं, तर यामध्ये आपल्याला आजही पाणी बघायला मिळतंय. खरं तर ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. बघू शकता तुम्ही, हे बघा, सुरक्षेसाठी या तळ्याभोवती अशा प्रकारचं कुंपण केलेलं आहे. मित्र, तुम्हाला जर माहीत नसेल तर आपण कधीच महादेवांच्या मंदिरांना पूर्ण प्रदक्षिणा घालायची नसते. तर हां, जे गोमुख किंवा जे देवस्थानचं जे पाणी असतं इथूनच आपण मोहरी, हा म्हणजे स्नानाचं पाणी जिथून बाहेर जातं त्याला मोहरी असं म्हणतात गावाकडील भाषेत. तर तिथूनच आपल्याला परत माघारी यावं लागतं. तर खूपच सुंदर हा परिसर आहे. या ठिकाणी माने काकांनी सांगितलं की बरीच राजाची कुर्ले म्हणा किंवा आजूबाजूच्या अनेक गावातील पंचक्रोशीतील अनेक लोकांची या सुंदर देवस्थानच्या जागी विवाह किंवा लग्न सोहळे संपन्न होत असतात. आणि या ठिकाणी पाण्याची, पिण्याच्या पाण्याची वगैरे बरेच प्रमाणात मुबलक पाणी आहे इथं. आणि तुम्ही बघितलं की त्या बाजूला, मंदिराच्या समोरच्या बाजूला एक भव्य असा तळं सुद्धा आहे, जे या मंदिराच्या बांधकामाच्या वेळेसच ते बनवलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला कधी लग्न सोहळ्यासाठी या ठिकाणी चौकशी करू शकतो, बरोबर ना? येथे मंदिराचा पुजारी कुठं राहतात? पुजारी गावात, कुर्ले गावातच ना? बस. प्रत्येक शिवरात्रीला अमावस्येच्या अगोदर एक दिवस शिवरात्री म्हणून असते. मग इथं कीर्तन भजन भजन कार्यक्रम घेतलं जातात. जेवणाचा प्रोग्राम असतो. शेजारच्या गावचे बी पंचक्रोशीतली लोक कीर्तनाला ह्याला येतात शिवरात्रीला. महाशिवरात्रीला पण भरपूर माणसं, उत्सव भरतो मोठा पंचक्रोशीतील लोकांचा. आणि श्रावणात तिसऱ्या सोमवारी यात्रा असते. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी. तर आता आपण बघतोय राजाचे कुर्ले गावच्या कुस्तीप्रेमी ग्रामस्थांनी कायमस्वरूपी या देवस्थानच्या समोरच्या भागात उभारलेला हा सुंदर आखाडा. दोन यात्रा असतात कधी कधी. एक वाडी भरवती, वाडी गिरिजाशंकरवाडी. बर. आणि गाव भरवतो कुर्ले, कुर्ले गावचे एक. आणि गिरिजाशंकरवाडी म्हणजे एक छोटीशी वस्ती आहे मित्रांनो. या देवस्थानच्या नावाने त्याला गिरिजाशंकरवाडी असं म्हणलं जातं. याच कुस्तीच्या आखाड्याच्या बाजूला हे भव्य असं तळ आहे. हे बघा, मित्र, डोंगरावरील हे तळ 10 ते 12 फूट खोल असल्याचं आपल्याला माने काकांनी सांगितलं. आणि तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे एवढ्या डोंगरावरती हे तळ असणं खरं तर एक अद्भुत आपण म्हणू शकतो. आपण तळ बघितलं भव्य असं मागच्या बाजूला. आणि आता आपण जे गिरिजाशंकर देवस्थानच्या जवळचं जे ज्योतिबा देवाचं मंदिर आहे ते बघूया. त्या पाठीमागच्या गिरिजाशंकर मंदिरापासून एक 400 मीटर वरती हे ज्योतिबा मंदिर आहे. या मंदिराजवळ आपण पोहोचलोय. या ठिकाणी तुळशी वृंदावन, नंदी महाराज भव्य असे. हे बघू शकता मित्रांनो, नंदी महाराजांच्या समोरच्या भागात शिवलिंग आहे. अखंड
दगडामध्ये बनवलेले हे नंदी महाराज अतिशय सुरेख पद्धतीनं कोरलेले आहेत आणि त्यांच्या गळातील हे हार वगैरे सर्व गोष्टी तुम्ही बघू शकता. माझा हात फिरतोय तो अतिशय सुंदर. हे बघा ज्योतिबा. या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला 2 देवळ्या दिसतात. हे बघा ही पहिली आणि उजव्या बाजूला ही देवळी दगडात कोरलेली. प्रवेशद्वारावरती हे नागदैवतेचं शिल्प, या बाजूला देखील नागदैवतेचं शिल्प, मध्यंतरी हे गणपती बाप्पा आणि देवस्थानचा इथं उल्लेख आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिर आहे आणि वरच्या भागात कमल पुष्प कोरलेले आहे बघा. मित्रांनो, आपण आपल्या राज्याबाहेरील प्रसिद्ध देवस्थानांना खूप मोठमोठे खर्च करून दर्शनासाठी जात असतो, परंतु आपल्याच गावाजवळची प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू आपल्याला माहीत नसतात आणि आपण त्यांना भेट द्यायला मात्र तेवढ्या प्रमाणात जात नाही. माझ्या मते आपण आपल्याच गावाजवळील स्थानिक पर्यटनाला चालना द्यायला हवी. आणि शेवटी तुम्हाला हा अपरिचित मंदिरांचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व तुम्ही या भागातील असाल किंवा तुम्ही हे मंदिर पाहिलं असेल किंवा पाहणार असाल तर मला तुमचे अनुभव कमेंटद्वारे नक्की सांगा. मला अशाच प्रकारच्या प्राचीन मंदिरांना, गडकिल्ल्यांना आणि ऐतिहासिक वास्तूंना भेट द्यायला आणि त्यांची माहिती घ्यायला आवडते. तर मित्रांनो, तुम्हाला माझा चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून टाका.